सिन्नर तालुक्यातील पंचाळे गाव त्या दिवशी आनंदानं न्हाऊन निघालेलं होतं. नुकतेच लग्न झालेल्या शुभम आणि रिंकू या नवदाम्पत्याच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात झाली होती. कुलदैवताचा आशीर्वाद घेण्यासाठी जागरण गोंधळाचा घाट घातला गेला. ढोल तुंतुण्याच्या तालावर देवाची भक्ती आणि कुटुंबाचा उत्साह ओसंडून वाहत होता. कोणालाही पुसटशी कल्पना नव्हती की हा आनंदाचा सोहळा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा सोहळा ठरणार आहे. शुक्रवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून हे कुटुंब पिकअप गाडीने घराकडे परतत होतं. गाडीत शुभम, त्याची पत्नी रिंकू, 68 वर्षांच्या आजी मीराबाई गांगुर्डे आणि चालक किरण मोरे यांच्यासह इतर नातेवाईक सुखाच्या गप्पा मारत होते. पंचाळे शहर रस्त्यावरील शिंदेवाडी शिवारास गाडी आली असताना समोरून येणाऱ्या एका भरधाव आयशर टेम्पोने या पिकअपला काळ बनवून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की टेम्पोने पिकअपला 100 फूट फरफटत नेलं आणि काही क्षणातच पिकअपने पेट घेतला. रात्रीच्या त्या किर अंधारात आगीच्या ज्वाला आकाशाला भिडलेल्या होत्या. गाडीत अडकलेल्या जीवांचा आक्रोश, मदतीसाठी चाललेली धडपड आणि आगीचा भडका सारं काही सुन्न करणारं होतं. या आगीत नवविवाहित शुभम गणेश नवले आणि रिंकू शुभम नवले या जोडप्याचा मात्र करुण अंत झालाय. त्यांच्यासोबतच आजी मीराबाई आणि चालक किरण मोरे यांचाही होरपळून मृत्यू झाला. 2 वर्षांच्या चिमुकल्या देवांशसह इतर 7 जण या अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये जखमी झालेले आहेत. दुसऱ्या दिवशी पंचाळे गावातील स्मशानभूमीत जे दृश्य दिसलं ते पाहून उपस्थितांच्या काळजाचं पाणी झालेलं होतं. आगीत मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण झालं होतं. ज्या शुभम आणि रिंकूने काही दिवसांपूर्वीच अग्नीला साक्ष मानून 7 फेरे घेतलेले होते, त्याच अग्नीने त्यांना कायमचं हिरावून नेलंय. अखेर एकाच चितेवर शुभम आणि रिंकू या नवदाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. एका बाजूला धडधडणारी ती चिता आणि दुसरीकडे नातेवाईकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून आभाळही फाटल्यासारखं वाटत होतं.